लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांचा फार महत्त्वाचा सण म्हणजे वेळामावशा आणि त्याच वेळामावशीनिमित्त मी आज शेताकडे आलो आहे. शेतामध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं अशा पद्धतीनं एक कोप उभी केलेली आहे. या कोपेमध्ये माझी मुलगी काहीतरी फुलांसोबत खेळत आहे. याच कोपेमध्ये आज शेतातील पांडवांची पूजा केली जात असते आणि याच पांडवाचं दर्शन माझी मुलगी घेत आहे. आजच्या सणातला सगळ्यात महत्त्वाचा खाण्याचा प्रकार म्हणजे भजी आणि भाकरी, त्याचबरोबर दूध आणि खीर. सगळ्यात महत्त्वाचं यामधला जो प्रकार असतो तो म्हणजे हे आंबील. अतिशय आंबट, चविष्ट, रुचकर हे आंबील असतं. माझ्या मुलीला शेतामध्ये जेवण करण्यासाठी फार आवडतं. अतिशय आनंदाने ती शेतामध्ये जेवत असते. आता आपण शेतामधले काही पिकं पाहूयात. माझ्या शेतामध्ये आज ही ज्वारीचं पीक आहे. त्याचबरोबर ज्या माणसांना फुगून झाडावर चढवलं जातं ते हरभऱ्याचं पीकसुद्धा आहे. आणि डॉक्टर सगळ्यांना जे सांगतात की पाणी उकळून पिलं पाहिजे, कारण विहिरीमध्ये असणारे प्राणी जसे की मासा, बेडूक हे डायपर घालत नाहीत, म्हणून पाणी उकळून पिणं गरजेचं आहे. शेतामध्ये बांधावरती वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. यामध्ये आंबा, चिक्कू, खायचा लिंबू अशी वेगवेगळी झाडं बंधाऱ्यावरती लावलेली आहेत. येणाऱ्या काळात ही झाडं मोठे होताना दिसतीलच. त्याचबरोबर इथं एक छोट्याशा आंब्याच्या झाडावर आपल्याला एका चिमणीनं खोपा केलेला दिसतोय. आता म्हशीचं ताजं दूध काढलेलं होतं. माझ्या पाटलीनबाईला वाटलं की ते दूध आपण तापवावं आणि तिने मग काय चूल मांडली, तुराट्या मोडल्या आणि चुलीमध्ये दूध तापवायला सुरुवात केली. काही क्षणातच हे आता दूध तापणारच आहे. तापलेल्या दुधाचा आस्वादसुद्धा आम्ही घेणारच आहोत. पण यासाठी चुलीसमोर तुराट्या मोडत माझी पाटलीन बसलेली आहे. चुलीवर तापलेलं दूध पिऊन झाल्यावर बायको म्हणाली, मला बुलट चालवायची आहे. मी म्हणलं ठीक आहे चालव, पण सावकाश चालव. शेतातल्या खराब रस्त्याने तिने बुलट चालवली आणि अशा पद्धतीनं आजच्या या दिवसाचा शेवट झाला. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.